नमस्कार, मी संदीप देसाई। सुरुवातीला बातमी आहे शिवसेना पक्षप्रमुख आणि भाजप अध्यक्षांमध्ये सुरू असलेल्या वाकयुद्धाची। हमें पटकने वाला अब तक पैदा नहीं हुआ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर पलटवार केलाय। युती हुई तो ठीक, वरना पटक देंगे असं वक्तव्य अमित शहा यांनी गेल्या रविवारी लातूरच्या सभेमध्ये केलेलं होतं आणि त्याचा वरळीमध्ये पार पडलेल्या शिवसेनेच्या लोकाधिकार समितीच्या अधिवेशनात उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला। आम्हाला लेचेपेचे समजू नका अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी ठणकावलंय। राम मंदिराच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपवर टीकास्त्र डागलंय। दरम्यान शिवसेनेचा आजवरचा प्रवास दाखवण्यासाठी ठाकरे सिनेमाची निर्मिती केल्याचंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं। देश माझा कसा सुधारेल, देशाचं आर्थिक उत्पन्न किती टक्क्यामध्ये वाढेल, कारण भटेवराजी तुम्ही बरंचसं आमचंच काम करत असता, परखडपणाने लिहिणं आणि त्याच्यामध्ये जो काही पोकळपणा आहे तो पोकळपणा दाखवणं म्हणजे टीका करणं नाहीये, पोकळपणा। जे गेल्या आठवड्यामध्ये मी केलं, मी म्हणजे शिवसेनेने केलं की त्या माझ्या सभेमध्ये आपला एक शिवसैनिक एका शेतकऱ्याला घेऊन आला। म्हटलं काय रे, ह्याला कशाला आणलं? तुला साहेब ह्याच्याकडे कर्जमाफीचं प्रमाणपत्र आहे। म्हटलं अरे वा, एक तरी सापडला कर्जाचं प्रमाणपत्र, माफीचं प्रमाणपत्र। तुला तसं नाहीये, याला प्रमाणपत्र मिळालंय पण याची कर्जमाफीच झालेली नाहीये, खोटं आहे हे। म्हटलं असं कसं काय होईल? एवढं सगळं रंगीबेरंगी आहे, त्याच्यामध्ये सगळे नेत्यांचे त्यांचे फोटो आहेत आणि छत्रपतींचं नाव घेऊन हे खोटं कसं काय बोलतील? ते बोलले साहेब ह्यालाच विचारा। मग त्याला माईक समोर आणला आणि त्याचं नाव त्यांनी सांगितलं। म्हटलं अरे दादा, तुला सर्टिफिकेट मिळालेलं आहे, प्रमाणपत्र मिळालंय, मग तुझं कर्ज का नाही माफ झालं? तुला मला कोणी दादच देत नाही। आणि ते मी उघड केल्यानंतर 4 ते 5 तासामध्ये असा काही दणका बसला की इथून मुंबईतून हालचाल झाली आणि त्याच्या गावाच्या खात्यामध्ये पैसे आले आणि त्याचं कर्ज माफ झालं। असे कित्येक शेतकरी असतील ज्या योजनेचा पर्दाफाश मला वाटतं आता केला गेला, असे कित्येक जण आहेत। मी नुसतं टीका करणं ह्याच्यासाठी नाही इथे आलेलो आहे, पण काल परवाकडे जे काही त्यांचं अधिवेशन झालं त्याच्यात सांगितलं गेलं होतं की मजबूत सरकार, हमें तो मजबूत सरकार चाहिए और जो विरोधी है उनको मजबूर सरकार चाहिए। मी नुसतं मजबूत सरकारवाला नाहीये, मला मजबूत पाहिजे, जरूर पाहिजे, पण माझं प्रामाणिक मत असं आहे, हा सगळा गेल्या काही कालखंडाचा अनुभव घेतल्यानंतर एक वेळ सरकार मजबूर असलं तरी चालेल, पण माझा देश मजबूत असला पाहिजे, देश मजबूत पाहिजे। कारण गेल्या 50-52 वर्षाचा हा सगळा कालखंड बघितल्यानंतर काढा ना, एक एक नेहरूंपासून सुरू करा। प्रत्येक वेळेला जे आमच्या तोंडावरती फेकलं जातं गांधी नेहरू गांधी नेहरू, होय त्यांच्यापासून काढा, गांधी नेहरूंपासून काढा सगळे आणि सगळ्यांचे पाढे वाचा। मजबूत सरकार असताना देश त्याचं काय झालं आणि मग मिलीजुली किंवा मजबूर सरकार असताना देश पुढे गेला का मागे गेला? घ्या एकदा आढावा द्या लोकांना आणि त्यांना त्यांचा निर्णय घेऊ द्या। इंदिरा गांधींचं सरकार मजबूत होतं, आणीबाणी हा त्यांचा गुन्हा होताच, त्या गुन्ह्याबद्दल शिक्षा जनतेने त्यांना दिलीच होती। आणीबाणी कदापि हा देश सहन करणार नाहीये, पण त्याच बरोबरीने त्या मजबूत सरकारने पाकिस्तानचे 2 तुकडे केले होते, हे कसं विसरता येईल आपल्याला? मग ठीक आहे ना, मजबूत सरकार ते होतं, त्या मजबूत सरकारचा तो फायदाही होता आणि मजबूत सरकार डोक्यामध्ये हवा घुसल्यानंतर विरोधकांना जो गळा चेपणारा, म्हणजे देशातल्या विरोधकांना नाही, देशाच्या विरोधकांचा जो गळा चेपणारा पाहिजे तो पंतप्रधान नसेल आणि तो आमच्याच छातावरती बसणार असेल तर असलं मजबूत सरकार हे सगळ्यांनी मिळून चुलीत घालायचं, नाही तर कुठे घालायचं? आणि जर मजबूत सरकार पाहिजे आणि मिलीजुली सरकार ही मजबूर सरकार असतील तर मग आपल्या अटलजींचं सरकार हे काही मजबूर सरकार, वाईट सरकार होतं का? जसं त्यावेळेला इंदिरा गांधींनी पाकिस्तान तोडून दाखवला होता, तसंच अटलजींचं मिलीजुली सरकार होतं। म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ममता समता जयललिता वगैरे सगळे एवढं परेशान करून टाकलं होतं, पण तरी सुद्धा अटलजींनी कारगिलचं युद्ध जिंकून दाखवलं होतं आणि अणुचाचणी सुद्धा यशस्वीपणे करून दाखवली होतीच ना। मग मजबूत सरकार मजबूत सरकार मजबूत सरकार, होय मजबूत सरकार ठीक आहे। निवडणुका जशा तोंडावर आल्यानंतर रडून भेकून मतं मागितली जातील कदाचित, पण त्यावेळेला मला तुमच्याकडनं हे पाहिजे, कारण तुम्ही एक वेगळा वर्ग आहात। मी तुमच्याकडे केवळ आज मतदार म्हणून बघत नाही, तुम्ही माझे कार्यकर्ते म्हणून मी तुमच्याकडे पाहतोय आणि जे मी तुम्हाला सांगतो आहे ते तुम्ही तुमच्या त्या सगळ्या वर्गामध्ये या ना, त्या वर्ग म्हणजे शाळेच्या नाही, समाजाचा एक वर्ग आहे। तुम्ही ज्या ज्या ऑफिसमध्ये आहात, ज्या ज्या आस्थापनांमध्ये कामाला आहात,
तिथे जर का कोणी असा बुद्धिभेद करणार असेल तर त्याला नीट समजून सांगायला की अरे बाबा डोळ्याला पट्टी बांधून नको जाऊ पुढे. डोळ्याला पट्टी जर लावून जर का पुढे गेला तर समोर सूर्य जरी असला तरी तुला समोर आहेच कोण हा प्रश्न पडेल. पहिली डोळ्यावरची पट्टी काढ. पट्टी तुझ्या डोळ्याला आहे. सूर्य उगवतोय आणि सूर्य मावळतोय, तो तर प्रकाश देतोय, पण तुझ्या जर डोळ्यावर पट्टी असेल आणि तुझ्या डोक्यात प्रकाश पडत नसेल तर तो सूर्याचा दोष नाहीये, तो तुझा दोष आहे. समोर आहेच कोण हा प्रश्न असू शकतो. पण काल मी वृत्तपत्रांमधनं त्या यवतमाळच्या साहित्य संमेलनात त्या एका दुर्दैवाने शेतकऱ्याच्या विधवा पत्नीचं भाषण ऐकलं आणि मी संजय राठोडला सांगितलं, संजय, यवतमाळमध्ये ही भगिनी कुठे असेल तू शोधून काढ. सुदैवाने 1 तासाच्या आत त्या संजयचा फोन आला की साहेब मी हे आता माझ्याच गावात आलेले आहेत आणि मी त्यांच्या घरी आहे, आपण बोलता का? वैशाली येडे. काय विचित्र आहे बघा योगायोग. नाव येडे पण शहाणपणा शिकवला. त्या बाईने काय सांगितलं की माझ्या नवऱ्याने आत्महत्या केली. शेतकरी होता. कारण काय पर्याय आहेच काय? पर्याय आहेच काय? जीव देण्याखेरी पर्यायच काय? करता करविता घरातला पुरुष पर्याय नाही, जगू शकत नाही म्हणून आत्महत्या करून टाकली त्यांनी. पण ही त्याची पत्नी ही धाडसाने उभी राहिली. ती बोलली नाही, आत्महत्या पर्याय नाही, लढण्याखेरीज पर्याय नाही, मी लढणार, मी लढलंच पाहिजे. आणि असहाय्य म्हणणारी ती महिला, ती म्हणणारी मी कोणाला ज्योतिषाला हात नाही दाखवत, पण माझ्या अंगाला कोणी हात लावलं तर त्याचा हात जागेवर नाही ठेवत मी. समोर आहेच कोण? काय होतं त्या बाईंच्या समोर आहेच कोण? आता कसं ते त्यांची मुलं बाळ घरदार मला नाही माहिती, पण एखादी अशी महिला, होय आपण म्हणू तिला अडाणी, बहिणाबाई सुद्धा अडाणीच होत्या, पण ज्ञान जर का त्यांचं बघितलं म्हणजे त्या शिकल्या नसतील, पण त्यांचं ज्ञान त्यांनी जे दिलं ते आपल्या कोणालाही सुचण्याच्या किंवा त्यांनी दिलेलं ज्ञान आपल्या कळण्याच्या पलीकडचं होतं, आवाक्याच्या पलीकडचं होतं. मग या साध्या साध्या गोष्टी जर त्या विचार करू शकतात तर मग आपण शिकले सवरलेली माणसं आपण विचार करू शकतो की नाही? किंवा संभ्रमात आपण नेहमी राहणार की संभ्रम, आता काय करायचं, आता काय करायचं? संभ्रमाच्या बाहेरच आपण कधी यायचं नाही. एकूण जो काय सगळा देशाचा प्रवास चाललेला आहे तो एवढ्या विचित्र पद्धतीने चाललेला आहे. एक भ्रम निर्माण करायचा. मला तर कधी कधी असं वाटतं की आता आपल्या या शहरी माता भगिनींना कदाचित आता अनुभव नसेल, पण ग्रामीण भागातल्या ज्या माता भगिनी आहेत त्यांना पाण्यासाठी जी वणवण करावी लागते, अनवाणी चालावं लागतं, काट्या कुट्यांवरनं चालावं लागतं, खड्यांवरनं चालावं लागतं, पाय रक्ताळतात. आणि मग आता तर पाण्याची एवढी वानवा आहे की मिळतच नाही पाणी. मग कुठेतरी जाणार आणि पाणी भरून येणार. मग त्यांना कोणीतरी आपण सांगायचं, तुम्हाला पाणी पाहिजे ना, डांबरी रस्त्यावरती आणून समोर मृगजल दाखवायचं, ते बघ स्वच्छ पाणी तिकडे दिसतंय, बस थोडं आता सहन करतो. ती म्हणे ठीक आहे, मला रक्त तर येतच आहे, पाय भाजले तरी चालतील, पण मला पाणी मिळेल. चालतंय 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 चालतंय. 2014 साली सांगायचं 2019ला पाणी देतो बघ, 19ला सांगायचं 24ला देतो बघ, 28ला देतो बघ, चालू आहे, माझं काम होतंय. तुमचं आयुष्य जळून जाते, करपून जाते. हे मृगजळाच्या पाठी लोकांना नेऊ नका, कारण शेवटी जर त्या तापलेल्या रस्त्यावरती चालून 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 आणि जर का त्यांना कळलं की हे तुम्ही जे काय सांगताय हा भ्रम आहे, तर ते पाय नुसते तापणार नाही, तर तळपायाची आग जर का मस्तकात गेली तर मस्तकातली आग तुमचं सिंहासन जाळून खाक करेल. हे आहे शेवटी अनुभवाचे बोल असतात. हे आज ह्या देशाचं काय होणार याची कोणाला चिंता नाही, पण निवडणुकीच्या तयारीला लागा. मी सुद्धा तुम्हाला सांगतो, निवडणुकीच्या तयारीला लागा. देश बीज गेला खड्ड्यात नाही. हे पाप माझ्याकडनं होणार नाही, कधी कधी होणार नाही. नाही मी फक्त शिवसेनेचा विचार करत, माझा तर सोडूनच द्या. निवडणूक येते, निवडणूक जाते. पानिपतच्या युद्धामध्ये तेच झालं. विश्वासराव गमावला. जर विश्वास गमावला तर युद्ध पानिपतचं नाही, कोणतेही असलं तरी तो हरल्याशिवाय कोणी राहत नाही. विश्वास पाहिजे. जर विश्वास जनतेच्या मनात असेल तर पानिपतच काय, कोणतेही युद्ध हे जिंकल्याशिवाय कोणी त्याला पर्यायच नसतो. जिंकणार आणि जिंकणार